हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर मी ना आज खुश होते आणि हा व्लॉग 14 तारखेचा आहे बिकॉज ना मला जायचं होतं माहेरी. सो मग मला सगळं आवरून घ्यायचं होतं आणि 4 दिवस 5 दिवस जाणार होते माझ्या तिकडे, म्हणून म्हटलं सगळं स्वच्छ करूनच जाऊ. मला माहिती होतं तिकडून आल्यावर पण तेवढाच राडा राहणार आहे, पण जाताना क्लीन करून गेलेलं कधीही चांगलं. सो मी सगळं झाडपूस करून घेतलं, बॅग वगैरे भरली आणि मला जायचं होतं नागपूरला. कारण लग्न होतं आणि देवपूजा करताना मला श्रीषा अशी मदत करत होती. नंतर मग मी तिला छान असं कपडे वगैरे बदलून फुलं आणायला घेऊन गेली आणि तिला बघा किती छान फुलं लावलेत मी, कारण खूप मस्त दिसत होती ती, बघा किती क्यूट दिसत होती. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि तिची तयारी करून दिली. नंतर मग आम्ही निघालो संभाजीनगरसाठी बिकॉज आम्हाला तिथे मुक्काम करायचा होता, कारण खूप लांब पडतं आहे आणि मग सकाळ सकाळ तिथून निघायचं होतं आणि खूप छान व्ह्यू होता. 4-5 वाजता तरी निघालो. बायपासला पाणीपुरी वगैरे खाल्ली बीडला आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला निघालो. नंतर तिथे गेल्यावर पण मला मिस्टर DIY दिसलं बिकॉज मला ना तिथे खूप आवडतं, कारण श्रीषासाठी ना खूप सगळ्या वस्तू असतात तिथे, म्हणजे की छोट्या मुलांच्या खूप सुंदर सुंदर वस्तू असतात आणि खूप क्यूट असतात, मला खूप आवडतात. आणि पुण्याला मी जात असते तेव्हा घेत असते तिथून, पण यावेळेस संभाजीनगरमध्ये दिसलं आणि नवीनच लागलो होतं. सो मला खूप आनंद झाला आणि मी तिथून बरीच काय काय खरेदी केली आहे. बघा मी कार होल्डर पण घेतलं आणि मला ते गरजेचं होतं. आणि नवीन ब्लॉग येणार आहे, सो प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.